मरण हे अटळ आहे, मृत्यू हा येणारच आहे. मग मृत्यू कसा यावा या संदर्भामध्ये मी तुला सांगत होतो की ज्ञानी माणसं कशी असतात आणि अज्ञानी माणसं कशी वागतात. मग हेच मरण दोघांना पण समानच येत असतं, पण दुसह्य, एकाला दुसह्य होतं आणि एकाला एकदम सुसह्य होतं. हे कसं होतं त्याच्यावर मी भाष्य करणार आहे, नीटपणे आता तू लक्ष दे, असं अर्जुनाला ते सांगतायत. आणि आता भगवान कृष्ण त्याला दोन्ही माणसांची लक्षणं सांगायला सुरुवात करणार आहेत. की ज्ञानी कसा आहे की जो सततच्या साधनेनं माझ्याशी एकाग्र झालेला आहे, माझ्याशी तद्रूप झालेला आहे, तो ज्ञानी. मग हा ज्ञानी जो आहे तो त्याच्या शरीराचे कार्य करत असतो, परंतु मनानं तो माझ्याशी अटॅच झालेला असतो. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर चोखा महार एक फार मोठे संत होऊन गेले. आणि हे जे आताचं बिदर आहे, ह्या बिदरला बेदर नावाच्या भाषेची सत्ता होती मोगलांची. तर तिथे मोठी त्याच्या जे राज्य होतं त्या राज्याला मोठी एक वेस बांधायची होती. आणि त्याच्यावर हे गरीब परिस्थिती त्यावेळी, आता लोकांकडे पैसे आले पण त्या काळी फार अडचण असायची. आणि त्यामुळे वेठबिगार म्हणून अनेक लोकांना काम मिळायचं. म्हणजे रोजगार हमी जशी असते तशी वेठबिगार प्रकार असायचा. तर त्या रोजगार हमीच्या कामावर चोखा आणि अनेक लोक कामावर होते. मोठे मोठे दगड रचायचे आणि त्याची भिंत करायची. आता सारखं RCC वगैरे हा प्रकार नसायचा. त्या मोठे दगड एकमेकावर रचून मोठीच्या मोठी जाडजूड भिंत, म्हणजे जरी तोप टाकली तरीसुद्धा शक्यतो बुरुज ढासळता कामा नये अशा प्रकारची जाडजूड भिंत बांधायचं आणि किल्ल्याला तटबंदी करायची. हे काम चालू होतं. त्याचे अनेक वेठबिगार गेलेले होते, तसे हेही त्याच्यामध्ये गेलेले होते. आणि बरीचशी भिंत झाली आणि काय झालं काय माहिती नाही, कदाचित लोड आला असेल किंवा आणखीन काहीतरी झालं असेल कारण, आणि भिंत अचानक कोसळली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200-300 माणसं गाडली गेली आणि त्याच्यामध्ये मरून गेली. त्याच्यामध्ये चोखा पण गाडले गेले. आता चोखा गाडले गेले, भगवंतानं नामदेव महाराजांना दृष्टांत दिला की अरे त्याचे पुढे विधी करायला पाहिजे, ते तू जा आणि त्याच्या अस्थी चंद्रभागेमध्ये आणून विसर्जित कर. म्हणून नामदेव महाराज सुटले तिथून आणि शोधत 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 त्या एरियाजवळ आले. पाहिलं तर तिथे आता 2-4 महिन्यानं सगळे जे देह होते ते सडून गेले होते, ढिगारे खाली पडले होते ना. आणि गरिबाची कोण दखल घेणार, बरं राज्य मोगलांचं कोण विचारणार. आणि त्याच्यामुळे ते सगळे देह सडले होते. तर त्याच्यामध्ये चोखांचा कुठला देह हा कळणार कसा. नामदेव महाराजांना प्रश्न पडला. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला हात जोडल्याने म्हणलं, देवा मला कामगिरी दिलीत खरी पण कोड्यातच टाकलं, ह्याच्यामध्ये अनेक देह आहे, ह्याच्यामध्ये चोखांचा देह कुठला कसा ओळखायचा. मग विठ्ठलानं परत नामदेव महाराजांना दृष्टांत दिला आणि मग ते जे इकडे तिकडे इतरस्त्र झालेली जी हाडं होती ती हाडं उचलून नामदेव महाराज प्रत्येक देहाची कानाला लावून बघू लागले. तर असा एक त्याच्यामध्ये त्यांना देह सापडला की त्या देहातून आवाज येत होता विठ्ठल 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 म्हणून. म्हणजे हाडांमधून. याच्यात तुम्ही समजून जायचं की देह हा पडणारच आहे, पण तो इतका तद्रूप झाला होता ती हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. ज्ञानी माणसाचं हे प्रमुख लक्षण आहे की तो जिवंतपणी म्हणतच असतो, पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा देह सुटला आहे, भगवंताशी संधान कधी सुटत नाही. आणि जे आपण मृत्यूसमयी जे आपल्या मनात असतं तशाच प्रकारे पुढचा जन्म मिळत असतो. म्हणून हे अर्जुना, ज्ञानी माणसानं काय करावं की भगवंतावर पूर्णपणे भरोसा ठेवा आणि चित्त आणि बुद्धी ही त्याच्या चरणी अर्पण करावी. देहाचे जे कार्य आहे ते देहाचे कार्य त्याला करू द्या. तेच मी माझ्या अभंगात सांगितलेलं, देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. म्हणजे तो परमात्मा त्याला साक्षीदार आहे आणि देह आपलं काम करत राहे आणि मी माझं काम करायचं. आता इथे दुसराही फरक सांगितला भगवान कृष्णाने. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, जे लोक ज्ञानी नाहीत, अज्ञानी आहेत. अज्ञानी कशामुळे, तर ज्याला संसार म्हणजेच आपलं सर्वस्व वाटतं, ज्याला घरदार बायको मुलं आणि त्याचं जे काही करिअर म्हणजेच त्याला संपूर्ण आयुष्याचा ठेवा वाटतो, तो अज्ञानी आहे. कारण ह्या अज्ञानी जीवाला माहिती नाही आहे की जन्माला घालणारं वेगळं आहे. त्याने माणूस म्हणून आपल्याला जन्म दिलेला आहे. याचा अर्थ स्वस्वरूपाची ओळख करून घेणं हे अंतिम ध्येय ठेवूनच परमेश्वरानं आपल्याला कुत्रा लांडगा कोला असा जन्म न देता थेट मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये मला असं कर्म करण्यासाठी सांगितलेलं आहे
अनेक साधू संत त्यासाठी गाईड दिलेले आहेत. अनेक साधू संत सांगतात की बाबा तुला करिअरमध्ये काय कोणतीच बाधा येणार नाही, तुला जे काय तुझं करिअर करायचं असं वाटतंय बिंदास्त कर, पण ते शरीरानं कर. मनानं तू माझा हो, आणि मनानं इतका माझा हो की चराचरामध्ये माझं आणि तुझं वास्तव्य कसं आहे ते शोधून घे. हे जे शोधत नाहीत त्यांना अध्यात्मामध्ये अज्ञानी असं म्हटलेलं आहे. अज्ञानी म्हणजे अशिक्षित, अडाणी असा त्याचा अर्थ होत नाही. अज्ञानी म्हणजे ज्याच्याबद्दल म्हणजे ज्या गोष्टीसाठी येणं झालेलं आहे तो येण्याचं कारणच जो विसरतो अज्ञानपणामुळे, त्याच्याबद्दलचं त्याला ज्ञान नाही आहे, अशी व्यक्ती म्हणजे अज्ञानी. तर अज्ञानी माणसं काय करतात, सतत त्याच्या मनामध्ये त्याच्या करिअरचे विचार असतात, संसाराचे विचार असतात, मग स्वप्न पण त्याला तशीच पडतात. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये तसे विचार असतात तेच विचार पुढे कंटिन्यू होत जातात आणि मृत्यूसमयी शेवटी तेच विचार पुढचा जन्म घ्यायला मजबूर करतात. त्यासाठी मी एक शॉर्टकटमध्ये तुम्हाला दृष्टांत सांगेन. वृषभ देव नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना जड भरत नावाचा एक मुलगा होता. हा मुलगा राजा होता. याच्यावरूनच आपल्या देशाचं नाव भरत हे म्हणजे भारत ठेवलं जातं. सगळं सुख उपभोगल्यानंतर त्याला वैराग्य येतं आणि तो काय करतो, परमेश्वराचं नामस्मरण करणे हे आपलं ध्येय निश्चित करतो, राज्य मुलाला सुपूर्द करतो आणि नदी किनारी येऊन तो वास्तव्य करतो. तो सूर्य उपासक असतो. सूर्य उपासक असल्यामुळे सूर्य उपासकांना त्रिसंध्या करावी लागते, सकाळी दुपारी आणि संध्याकाळी. त्याप्रमाणे सकाळी सूर्य उगवलेला आहे, 8-9चा सुमार झालेला आहे आणि 8-9च्या सुमाराला तो सूर्याला अर्घ्य देतोय. सूर्याला अर्घ्य देतो तर त्यानं पाहिलं एक असं दृश्य त्याला दिसलं. सगळंच आपला राजपाट वगैरे जो होता, राजविलास होता, ते सगळे उपभोग सोडून तो जंगलात आला होता. त्याला असं दृश्य पाहिलं की एका हरणाच्या पाठीमागे, हरणीच्या पाठीमागे सिंह लागलाय आणि हरिण त्या काटाला आहे आणि सिंहाला चुकवण्यासाठी जीवाच्या आकांतानं धावते धावते धावते. तिचं पोटही मोठं होतं, बहुधा ती गर्भवती असावी. आणि हरिण धावत 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 आले आणि पाण्याच्या त्या डोहामध्ये धानकन उडी मारली. धानकन उडी मारली. अगोदर धावून धावून थकली होती. पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर ते थंड पाणी तिच्या पोटाला लागलं, तिच्या शरीराला लागलं. आणि आश्चर्य असं की तिच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो तिने पाण्यामध्ये सोडला. सिंह पाठीमागे लागलेला आहे, तिने बाळाला जन्म दिला आणि ती पुढे निघून गेली. हे दृश्य ते जड भरत पाहत होते. ते तिथे पटकन आले, त्या छोट्याशा पाडसाला त्या हरणाच्या त्याने उचललं आणि पाण्यातून बाहेर काढलं आणि त्या बाळाचं, त्या हरणाच्या पाडसाचं संगोपन केलं. संगोपन असं केलं की पोटच्या मुलाचं आपण संगोपन करतो तशा प्रकारे त्याचं संगोपन केलं आणि हळूहळू हळूहळू ते पाडससुद्धा मोठं होऊ लागलं. आता यांची साधना जी होती ती सगळी साधना त्याच्यातच गेली आणि ते हरणाच्याच प्रेमात पडले. आता मृत्यू जो असतो हा तुमच्यासाठी, माझ्यासाठी, कुणासाठी थांबणार नाही आहे. कारण ह्या आत्म्यानं या पृथ्वी तलावर किती वर्ष राहायचं ते त्यानं मागच्या जन्मी जे पाप पुण्य केलेलं आहे त्या पाप पुण्यावर अवलंबून असतं. ते पाप आणि पुण्य फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे आणि त्यामुळे या मनुष्य जन्मामध्ये तुला एवढं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये तुझं सगळं जे आहे कर्ज ते फेड, तुला चांगल्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचा उपभोग पण घे आणि पुढच्या जन्माची तू तरतूद कर, अशी त्रिसूत्री घेऊन मनुष्य जन्म आलेला असतो. त्या नंतर करू त्याला वेळ नसतो. याच्यातून आपण बोध घेतला पाहिजे की आपण कधी जाणार हे आपल्याला कुणालाच माहिती नाही आहे, परंतु आपलं अजून ध्येय निश्चित नाही आहे की मी मनुष्य जन्माला आलो, मला परमेश्वरानं मनुष्य म्हणून स्पेशल योनीमध्ये धाडलं आणि माझं जे काम आहे स्वस्वरूपाची ओळख करून घेणे, तिथपर्यंत मी पोचलो का? मी माझ्यातला दंभाचार, मी माझ्यातला क्रोध, मी माझ्यातला मोह हा आकळला का? मी परमेश्वराचं नामस्मरण करतो ते खरंच निस्वार्थी उद्देशानं करतो का? की माझे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून मी संत संघाला येतो, माझे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून मी 10 मिनटं भक्ती करतो किंवा तो श्रीलीलामृत ग्रंथ वाचतो. हा विचार प्रत्येकानं करणं आवश्यक आहे, कारण वेळ कुणासाठीही थांबणार नाही आहे. वेळ आलं की बोलवणं आलं की जावंच लागणार आहे. म्हणून याच्यातून आपण हे लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे आपलं आचरण करावं असं मला वाटतं. जड भरतनी मरेपर्यंत हरणाच्या सेवेत वेळ घालवला. मरतानासुद्धा ते हरणच त्याच्या ध्यानीमनी होतं. त्यामुळे तो त्याने ध्येय ठेवल्यानंतरसुद्धा त्याला परत हरणाचाच जन्म मिळाला. आपल्याला कोणता जन्म हवा आहे हा ज्याचं त्याने ठरवावा. आपण सगळे सुज्ञ आहात आणि या बोधातून आपण शिकावं.
भगवान कृष्णाने इथं अर्जुनाला हेच सांगितलं की अर्जुना, की असे हे अज्ञानी लोक असतात, तू ज्ञानी आहेस ना, मग तू माझ्यावर विश्वास ठेव आणि तुला मी जे सांगतोय ते कर्म कर. कारण तुझा जन्म याच्यासाठी आहे, युद्ध करण्यासाठी आहे. तू माझ्यावर भरोसा ठेव आणि भरोसा ठेवून तू जर मनात कुठल्याही प्रकारचे संशय ठेवू नकोस, तुझं मन आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपाला अर्पण करून टाक. आणि मी तुला भगवान कृष्ण असं सांगतो, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की तू जर तुझ्या ध्येय करण्यासाठी म्हणजे युद्ध करण्यासाठी तयार झालास तर मी तुला निश्चित सांगतो की तुला पाप लागणार नाही. तू पापालाच घाबरतोस ना, मला ठाऊक आहे तू भित्रा नाही आहेस, त्यामुळे त्या कुठल्याही भीतीला तू घाबरत नाही, तू फक्त पापाला घाबरतो, मग कर्मालाच घाबरतोस ना. अरे ते कर्म मलाच समर्पित कर ना, मलाच ते अर्पण कर, त्यामुळे तुला पाप लागण्याचा प्रश्नच नाही. तू ज्ञानी आहेस. त्या देह उभा राहिला काय आणि देह रणांगणामध्ये आडवा झाला काय तुझ्यासाठी सारखाच आहे. अरे आकाशामध्ये घर बांधलं ते आकाशमयच होतं ना, किंवा माठ असतो पाण्याचा, तो ज्यावेळेला पाण्यामध्ये बुडवतो आपण तर त्या माठात पण पाणी असतं आणि माठाच्या बाहेरसुद्धा पाणीच असतं. तो माठ कधीतरी फुटला पाण्यात तर आत पण पाणी आणि बाहेर पण पाणी, पाण्याचा तर नाश कधीच होत नाही. तसं हे अर्जुना तुझा नाश कधीच होणार नाही, कारण तू माझ्यामध्ये समरस झालेला आहेस.